देशातील बाजारपेठेत सध्या कापूस बाजारभावात चांगलीच तेजी दिसून येत आहे। कापसाचा भाव हमी भावापेक्षा देखील वर गेला असून सरकीलाही चांगलीच मागणी वाढत आहे असं चित्र सध्या पाहायला मिळते। पण कापसाच्या दरात ही तेजी आली तरी कशी? आताचा दर कायम राहणार की फक्त काही दिवसांसाठीच मिळणार? कापूस बाजारभाव वाढला पण शेतकरी नाराज का आहे? हा फायदा नेमका शेतकऱ्यांना होणार की व्यापाऱ्यांना? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण कापूस पीक विषयक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा विषय फक्त कापसाच्या वाढलेल्या भावाचा नाहीच, तर त्या भावामागे दडलेल्या शेतकऱ्याच्या वेदनेचा आहे। कारण सध्या देशातील बाजारपेठेत कापसाचा दर 8,500 ते 9,000 रुपयांच्या दिशेने जाताना दिसतोय। काही ठिकाणी तर 9,000च्या पुढेही व्यवहार होत असल्याच्या चर्चा दिसत आहेत। हमी भावापेक्षा जास्त दर, सरकीला वाढती मागणी आणि बाजारात तेजीचं वातावरण हे सगळं ऐकायला नक्की चांगलं वाटतं। पण मग एक प्रश्न मात्र मनाला लागतो, या वाढलेल्या भावाचा फायदा नेमका कोणाला होतोय? कारण वास्तव थोडं वेगळंच आहे। ज्याने हा कापूस पिकवला, ज्याने वर्षभर उन्हातान्हात कष्ट केलं, निसर्गाच्या प्रत्येक लहरीला सामोरा गेला, तो शेतकरी आज या बाजारात दिसतच नाही। कारण त्याने आपला कापूस आधीच विकून टाकला होता। जेव्हा कापूस त्याच्या घरात होता तेव्हा मात्र बाजारभाव फक्त 6,500 ते 7,000 रुपयांच्या आसपास होता। त्यावेळी त्याच्या समोर पर्याय नव्हता। कर्ज फेडायचं होतं, घर खर्च भागवायचा होता आणि पुढच्या हंगामासाठी पैशांची गरज होती। साठवणुकीची सोय नसल्यामुळे आणि आर्थिक अडचणमुळे त्याला त्यावेळीच विक्री करावी लागली होती। तो निर्णय त्याच्या मनाविरुद्ध होता, पण परिस्थिती समोर तो हतबल होता। आज मात्र चित्र पूर्णपणे बदललं आहे। बाजारात तेजी आहे, व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी स्पर्धा आहे, काही ठिकाणी लिलाव प्रक्रियेत चढाओढ दिसते आणि कापसाचे दर वर गेलेले आहेत। दरवाढी मागे काही ठोस कारण आहेत, ती म्हणजे काही भागात उत्पादनात घट झाली होती, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला मागणी वाढली होती आणि सूत उद्योगालाही मोठ्या प्रमाणात कापूस हवा होता। या सगळ्या घटकांमुळे बाजारभाव वाढले आहेत आणि तज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत ही तेजी टिकण्याची शक्यता देखील आहे। पण या सगळ्यात शेतकरी कुठे आहे हो? हा प्रश्न मोठा आहे। कारण जेव्हा माल होता तेव्हा भाव नव्हता आणि आता भाव आहे तेव्हा माल नाही। हीच शेतकऱ्याची खरी अवस्था आहे। आज या वाढलेल्या भावाचा थेट फायदा फक्त व्यापारी, दलाल आणि साठेबाज यांनाच होताना दिसतोय। कारण त्यांनी कापूस साठवून ठेवला आणि योग्य वेळ साधून आता त्याची विक्री केली। शेतकरी मात्र आपल्या घामाचा, मेहनतीचा आणि आशेचा भाव दुसऱ्यांच्या हातात जाताना पाहतोय। ही परिस्थिती केवळ आर्थिक नाही तर भावनिक देखील आहे। कारण हा फक्त कापूस नाही तर बळीराजाच्या आयुष्याचा एक भाग आहे। वर्षभर झगडून उभं केलेलं पीक पण योग्य मोबदला मात्र मिळतच नाही, ही त्याची सर्वात मोठी वेदना आहे। आज बाजारात तेजी आहे, पण त्या तेजीचा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतच नाही, हीच खरी खंत आहे। कापूस आज 9,000 वरती गेला खरा, पण त्या भावाचा खरा आनंद बळीराजाच्या वाट्याला आला का? शेतकरी बंधूंनो, तुम्ही तुमचा कापूस किती भावात विकला? तसेच सध्याच्या वाढत्या कापूस भावावर आपले काय मत आहे? कमेंटद्वारे नक्कीच कळवा। सोबतच अशाच शेती संबंधित नवनवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या पालवी अॅग्रिको सोबत जोडून राहा। धन्यवाद।